श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी निघाले होते आणि ते पण अक्कलकोटमध्ये. आणि हे जे तळ दिसते ना, ह्या तळ्यामध्ये असं म्हणतात की 7 छोट्या छोट्या विहिरी आहेत, त्यांनी हे तळ निर्माण झालेलं आहे. आणि तिथे गेल्यावरती स्वामींच्या आज ह्याच्यामध्ये खूप गर्दी होती आणि त्यावेळेस आरतीचा टायमिंग म्हणून पलीकडच्या साईडला एक छोटंसं मंदिर होतं स्वामींचं, तिथे गेलो. आणि असंही बोलतात की इथे स्वामींचा वावर वगैरे होता, इथे स्वामी बसायचे, उठायचे, झोपायचे. आणि तिथे दर्शन गेल्यावरती तिथे काय दिसलं तर स्वामींच्या दिव्यामध्ये फूल दिसलं, जे की स्वामींची आरती इकडे चालू होती आणि बॅक साईडला त्यांच्या दिव्यामध्ये फूल. हे म्हणजे फक्त एक नशीबवान लोकच बघू शकतात किंवा असं होऊ शकतं त्यांच्यासोबत, असं वाटतं. आणि हे तुम्ही आनंद बघू शकता की मी स्वामींच्या बॅक साईडचं दर्शन घेतलंय. त्यामुळे चेहऱ्यावरती एवढी खुशी होती की खूप सारी. आणि त्या दिवशी एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती, कारण की रविवारी ऑलमोस्टली सगळे येतात तिथे, त्याच्यामुळे खूप सारी गर्दी वगैरे राहते. आणि स्वामींचं आरती झाल्यामुळे तिथं आरती आलेली होती, सो आरती घेतली. आणि मग नंतर मी थोडीफार अभिषेक घालण्यासाठी थोडीफार प्रोसेस केली तिथे. आणि मी एवढी खुश होते कारण की मन एवढं भारावून गेलं होतं हे सगळं बघून. आणि ते पण स्वामींच्या दारात असं बोलतात ना, जोपर्यंत स्वामींचं बोलवून येत नाही तोपर्यंत तुम्ही जात नाही, तसाच माझ्यासोबत हा घडलेला क्षण होता. मग थोडंफार आम्ही ते बघून नंतर बाहेरच्या साईडला गेलो आणि बाहेरचं हे सगळं बघून नंतर मग आम्ही बाळप्पा मठामध्ये गेलो. आणि ह्या मठामध्ये ना स्वामींच्या पायाचे ठसे आहेत आणि ते ओरिजिनल आहेत. तिथे तुम्ही जर गेला ना, तुम्हाला जाणवून येईल की ना ते की असे की आत्ता एवढ्यातच स्वामी तिथून चालत वगैरे गेलेलं आहे असं वाला, जसं की हा पाय पाहून असं वाटतो की तसंच झालेलं आहे. आणि त्याच्याच थोडंसं पलीकडच्या साईडला रामाचंही मंदिर आहे. आणि जे काही मठाचं जे लुक आहे ना, बाहेरच्या साईडून हे असा दिसतो. आणि तिथेच गोसेवाही केली जाते, त्यांना चारा वगैरे आणि त्यांची नित्यनेमानी जी काय असेल ते सेवाही तिथे केली. आतल्या बाजूला ना तिथे स्वामींचं आसनही आहे. आणि ह्या सर्व काही गोष्टी ना तुम्हाला बाळप्पा मठामध्ये बघायला भेटतील. आणि त्याच्यात थोडंसं पुढच्या साईडला गेलं ना तर तिथे आपल्या चोळप्पा महाराजांचं घर लगेच येतं. जर तुम्ही पायी जरी गेले ना तरी लगेच पोचू शकता. आणि आतल्या साईडला ना तिथे सगळे स्वामींचे ओरिजिनल फोटो लावलेले आहेत. आणि एक क्षणी असं वाटेल ना, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी असं जवळून पाहता ना, तेव्हा तुम्हाला असं रिअली असं वाटेल की स्वामी आजही तिथे वास्तव्य करतात आहेत. कारण की तिथे गेल्यावरती वाटतच नाहीये की आपण फक्त तिथे मंदिर पाहतोय किंवा मूर्तीच पाहतोय, असं वाटत नाहीये. जसं की हा लुक बघा तुम्हाला असं बघता क्षणी वाटते की नाही की स्वामी आपल्याकडे बघतात आहेत की आपण गेलोय दर्शनासाठी, ते तिथून आपल्याला आशीर्वाद देतात आहेत, असं वाटतं की नाही. नंतर आम्ही चोळप्पांच्या घराकडे गेलो. आणि ही जी आहे ना, ही माझी मैत्रीण आहे आणि जी अक्कलकोटमध्येच राहते. मग आम्ही पुढे गेलो चोळप्पांच्या घरी वगैरे. आणि हे सगळं काही ओरिजिनल आहे. आणि स्वामी अक्कलकोटमध्ये आले कसे आणि त्यांनी इथे कशा लीला वगैरे केल्या आहे, हे सगळं आता आपण पुढे व्हिडिओच्या मार्फत ऐकणार आहोत, जे की त्यांचेच वंशज आपल्याला सांगणार आहेत. तर चला मग आपण. एक वाडा पाडून स्वामींनी अशी समाधी घेतली होती, फोटो दिसला ना, मुस्लिमचा मजाक मस्करी केला स्वामी, मस्करी केला स्वामी. मागून हा अंगार होता त्याची आरती उर्दू भाषा, चांद शितारे, त्यांच्या गळ्यातले रुद्राक्ष माव, समोर त्यांचा दंड, कुराड, कुईता, त्रिशूळ, डमरू, चौरी, सांबर, छत तर स्वामींनी हाताळलेली वस्तू. आणि ह्या स्वामींच्या मेन्यातील रक्तचंदन पादुका, पूर्वी मोटरसायकल इथे नसायची, पायी प्रवास व्हायचा, ते मेन्यातून स्वामी बसून जायचे गावी. लंडनचे गोड्या कंपनी आली ना प्रथम आपल्या भारतामध्ये, हे स्वामींना न विचारताना परमिशन घेतात. आणि हे जे छोटे छोटे फोटो आहेत ना, हे स्वामींचे ओरिजिनल मध्ये घेतलेले फोटो आहेत. हे सगळं जे काय आहे हे सगळं स्वामींनी ते हाताळलेल्या गोष्टी आहेत ना, जे ते आजही तिथे त्यांची रक्षण वगैरे करतात आहेत. मग त्यांच्याच दुसऱ्या साईडला गेलो, तेही काय म्हणतात. तर आज आपल्यासोबत मनोज बाबा म्हणून आहे, ज्यांच्या घरी स्वामींच्या पादुका आहे. त्या आपल्याला इकडच्या वास्तव्याबद्दल थोडी माहिती देणार आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर बाबा बोला. नमस्कार. कुमारांचा वाडा आहे. स्वामीने या वाड्यामध्ये 21 वर्ष वास्तव्य केले. जे जे पादुका स्वामीने वापरलेले कडावर समोर चोळप्पा महाराजांनी एक विहीर मारलेली आहे, 80 फूट खोल विहीर. त्या विहिरीला पाणी लागून स्वामीने प्रशंका करून नाशिकचं त्र्यंबकेश्वर, कुशारती, दक्षिण गंगा म्हणून अक्कलकोट एवढं दुष्काळ असलं तरी त्या विहिरीचं पाणी आटलं नाही. आपण कोथिवरी वगैरे वाचला असाल किंवा सिरियल बघितलं असेल, त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या विहिरीचा.
वाड्याच्या बाहेरच्या बाजूला औदुंबरात झाड आहे. स्वामींनी दगडी बोटांना चालवलेलं झाड आहे. आपण मठामध्ये आत गेला तर स्वामींनी कुमारांच्या वाड्यामध्ये स्वामींनी झोपाची पलंग आणि गादी ठेवलेली आहे. तिथंच नवीन एक बिल्डिंग बांधून आलं आहे. तिथे स्वामींचे कपिला म्हणून गाय आहे. तिथे गायची समाधी तिथे बांधलेली आहे. ते जे गुरुजी बसले कुमारांचे पाचवे त्यांचं नाव विद्याधर रामचंद्र पुजारी. त्यांच्या वाड्यामध्ये स्वामींनी 21 वर्ष वास्तव्य करून 1878 मध्ये समाधी घेतली. आणि हे जे फोटो आहे शेखर साणेने परवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी भेट म्हणून वस्तू दिली कुमारांच्या परिवारात. जर रोज स्वामींच्या समाधीला अभिषेक केला जातात. दर गुरुवार, दर रविवार, दर पौर्णिमा आणि रोजच्या रोज अन्नदान कुमारांच्या परिवारतर्फे अन्नदान केलं जातं. एवढी माहिती मी सांगतो तुम्हाला. धन्यवाद. माहिती ऐकून झाल्यानंतर हे जे फोटो आहे ना हे चोळप्पा महाराज आहेत आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या पुढच्या वाड्यामध्ये गेलो, जे की वाड्यामध्ये तिथे स्वयंभू गणेशाची मूर्ती वगैरे आहे तिथे. तर तिथेही आपण माहिती घेऊयात. चला या. वाडा, त्या वाड्यामध्ये आम्ही येथे 21 वर्ष वास्तव्य करून स्वामींनी ह्या समाधी स्थानामध्ये 21 वर्ष वास्तव्य करून तिथे समाधी घेतलेली आहे. आणि ह्या वाड्यामध्ये इथे तुम्हाला स्वयंभू गणपती आहे. आतल्या बाजूला स्वामीच्या अंघोळीचा अंडा आहे आणि दंड आहे. त्या पलीकडच्या बाजूला जर तुम्ही गेला तर तो स्वामी लघुशंका केलेली विहीर आहे. जेव्हा चोळप्पा महाराजांनी आपल्या घरामध्ये विहीर खोदली त्यावेळेस एक थेंब सुद्धा पाणी लागलं नाही. त्यावेळेस स्वामीने आज्ञा केली की माझ्या वाड्यामध्ये मी विहीर खोदली आहे स्वामी, त्याला पाणी लागलं नाहीये. त्यावेळेस चोळप्पा महाराजांनी इथे येऊन लघुशंका केली. त्या विहिरीला कायमस्वरूपी पाणी लागलेलं आहे. या विहिरीला कुशावंत तीर्थ असं संबोधलं जातं. या सगळ्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला मंदिरामध्ये जे स्वामीने स्थापना केलेल्या महादेवाची पिंड आहे, खंडोबत मुखोटे आहेत, उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि पादुका, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सगळे बघायला मिळतील. आणि सगळ्यात पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये स्वामी ज्या मंदिरात आले ते मंदिर म्हणजे हे खंडोबाचं मंदिर. इथे श्री सदानंदाचा गडधूम नगारा सोन्याची जेजुरी देवगेले जेजुरा घोडा पाहुणे थोडा करगोटा पेंडी हिरा मस्तकी तुरा अंगावर सगळं काही आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला. आणि जरी ह्याच्यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.